नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आभास सुशिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. आपला विषय सब्जेक्ट कोड BCS 184 अर्थात सब्जेक्ट डेटा एनालिसिस, डेटा किंवा माहितीचे विश्लेषण. यालाच ब्लॉक 1 गणितीय आणि सांख्यिकीय संकल्पनांचे पुनरावलोकन म्हणजेच रिव्ह्यू ऑफ मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकली कन्सेप्ट या मुख्य विषयाच्या अंतर्गत असणारा हा ब्लॉक 1 आपण आता पाहतोय. या सब्जेक्टमध्ये किंवा माहितीचे विश्लेषण हा अर्थशास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याच्याच अंतर्गत अर्थशास्त्रीय वेगवेगळ्या संकल्पना असतील, त्या संकल्पनांचा या ठिकाणी एकत्रित मग स्टॅटिस्टिकलच्या अनुषंगाने असेल, मॅथमॅटिकलच्या अनुषंगाने असेल, त्याची मांडणी आपल्याला करावयास मिळते. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे जो डेटा मिळालेला असतो रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी, संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कारणांनी असेल किंवा कोणत्या तरी निमित्ताने असेल, तो डेटा एकत्रित केला जातो आणि त्या डेटावरून प्रक्रिया करण्याचं काम या सांख्यिकीच्या अनुषंगाने केलेलं असतं. गणितीय स्वरूपामध्ये असणारी काही मांडणी, ते सिद्धांत असतील, त्याच्या अनुषंगाने आलेली माहिती आणि स्टॅटिस्टिक्सच्या अनुषंगाने वेगवेगळ्या फॉर्म्युल्याजमध्ये त्याची करताना मांडणी, याच्यामध्ये निश्चितपणे भिन्नता आपल्याला दिसून येते. रिव्ह्यू ऑफ मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल कन्सेप्टमध्ये निश्चितपणे गणित आणि सांख्यिकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या जातात. त्यापैकी सांख्यिकीय संकल्पनांचे विश्लेषण आत्ता आपण आजच्या या लेक्चरच्या अनुषंगाने करणार आहोत. सांख्यिकीय संकल्पनामध्ये किंवा स्टॅटिस्टिकल कन्सेप्टमध्ये असणारा डेटा हा कशा पद्धतीचा किंवा किती प्रमाणात असू शकतो, तो कसा मांडता येऊ शकतो, त्या अनुषंगाने काही संकल्पना याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये किंवा इंडेक्सच्या अनुषंगाने जसं आपण पाहतो तशाच पद्धतीनं नक्की याच्यामध्ये असणाऱ्या कोणत्या कोणत्या घटकाचा अभ्यास यामध्ये करावायचा आहे, त्याचा अनुभव या इंडेक्सच्या अनुषंगाने केलेला दिसतो. विशेष करून सांख्यिकी म्हणजे नक्की काय, या संकल्पनेचा आपल्याला विचार हा निश्चितपणे करावा लागतो. सांख्यिकी म्हणजे काय, साधीभोळी व्याख्या जर आपण पाहिली, सिंपल लँग्वेजमध्ये असणारी डेफिनेशन ज्यावेळेला आपण पाहतो, त्यावेळेला या संख्यांचे संग्रहण, मांडणी, विश्लेषण व प्रस्तुतीकरण, जी संख्या मिळते, जी आकडेवारी मिळते, त्या अनुषंगाने त्या आकडेवारीवरती काही प्रक्रियेच्या अगोदर संग्रहण करणं म्हणजे आकडेवारी एकत्रित करणं, गोळा करणं हा महत्त्वाचा भाग त्याच्यात आहे. मिळालेली आकडेवारी व्यवस्थितपणे मग चढत्या क्रमाने असेल किंवा उतरत्या क्रमाने असेल, तिला संग्रहित करून, जसं की आपण गळ्यातल्या मोत्याची माळ म्हणतो, त्या माळेला जर व्यवस्थित धागा लावून आपण जर गुंफलो तर ती माळ तयार होते. म्हणजे मिळणारे मोती हे वेगवेगळे असतील, वेगवेगळ्या प्रकारातले असतील, त्याची एकत्रित गुंफण ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्याचा सुंदर हार तयार होतो किंवा माळा तयार होते आणि ही माळ समोरच्याला आपण अप्रिसिएशन असेल किंवा गिफ्ट म्हणून असेल किंवा माळ स्वतःसाठी असेल आपण घालू शकतो. मग असे एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला सांख्यिकी असं म्हटलं जातं. त्यामुळं संग्रहण करणं असेल किंवा याचं एकूणच मांडणी करणं असेल, व्यवस्थित रचनात्मक स्वरूपाची मांडणी करणं असेल आणि केलेल्या मांडणीच्या आधारावरती, केलेल्या तक्त्याच्या आधारावरती आपल्याला विश्लेषण करता येतं. या विश्लेषणाच्या आणि तक्त्याच्या सहाय्याने आपल्याला आलेख तयार करणं हे देखील सोपं जातं आणि त्याच आलेखाच्या सहाय्याने, तक्त्याच्या सहाय्याने आणि आलेखाच्या सहाय्याने विशिष्ट पद्धतीची माहिती ती विश्लेषणात्मक पद्धतीनं मांडता येते. आता ह्या विश्लेषणात्मक मांडलेल्या माहितीच्या आधारावरती सांख्यिकीचे संख्यांचे संग्रहण, मांडणी, विश्लेषण आणि प्रस्तुतीकरण किंवा सादरीकरण ज्याला म्हटलं जातं, मग ते सादरीकरण कदाचित पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या अनुषंगाने असेल किंवा नोटीस बोर्डवरचं त्याच्या संदर्भातली माहिती लिहिणं असेल, तर प्रेझेंटेशन स्किल जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं.
आणि याच प्रेझेंटेशन स्किलच्या अनुषंगानं सादरीकरण ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते अनेक पटीनं फायदेशीर ठरत असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्याचा प्रभाव हा सर्व दूरपर्यंत पोहोचतो किंवा एकूणच लोकसंख्येची संख्या काढणं हे सुद्धा सांख्यिकीचा महत्त्वाचा भाग आहे आणि यात संख्यांचे संग्रहण मांडणी विश्लेषण व प्रस्तुतीकरण हे कशा पद्धतीने करता येतं त्याची मांडणी कशी करता येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. सांख्यिकी हे गणन म्हणजेच मापनाचे शास्त्र आहे. ते योग्य पद्धतीने मांडलं किंवा त्या संदर्भातली मांडणी जर केली तर त्याचे निश्चित बेनिफिट्स आपल्याला मिळू शकतील. या प्रस्तुतीकरणाच्या अनुषंगाने सांख्यिकीच्या अनुषंगाने मिळालेले सादरीकरण असेल किंवा योग्य पद्धतीची मांडणी असेल त्याचं गणना करणं किंवा मोजमाप करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं आणि त्याच्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युलेज हे वापरले जातात. या सांख्यिकीच्या अनुषंगाने ज्या वेळेला मांडणी करतो आपण त्यावेळेला त्या सांख्यिकीत किती संख्यांचा समावेश आहे म्हणजे संख्यात्मक संग्रहण आपल्याला एकत्र केलं जातं, त्याची मांडणी करणं असेल, त्याचं विश्लेषण करणं असेल आणि सादरीकरणाच्या अनुषंगाने त्याचे प्रस्तुतीकरण आपण म्हणतो ते प्रस्तुतीकरण कशा पद्धतीने चांगलं इफेक्टिव्ह करता येईल ते आपल्याला पाहावं लागेल. या इंडेक्समध्ये जे मांडलेलं आहे त्यात सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्टमध्ये मांडलेलं आहे. काही प्राथमिक संकल्पना आहेत, सम एलिमेंटरी कन्सेप्ट असं म्हटलेलं आहे. त्याच्यात काही सांख्यिकी किंवा प्राथमिक संकल्पना आहे, सांख्यिकीय डेटा त्याच्यामध्ये दिलेला आहे. व्हेरिएबल आणि त्याचे प्रकार किंवा स्टॅटिस्टिक्स डेटा जो आहे तो दिलेला आहे. डेटाचा स्रोत किंवा कोणत्या कोणत्या प्रकारे डेटा कलेक्ट करता येतो ते दिलेलं आहे. डेटाचा स्रोत दिलेला आहे म्हणजे सोर्सेस ऑफ डेटा आहे. डेटाचे प्रकार टाइप्स ऑफ डेटा जो आहे तो मोजमाप करता येऊ शकतो किंवा कशा प्रकारे मोजमापाच्या सहाय्याने डेटा एकत्रित करता येतो. मेजरमेंट स्किल्स असं म्हटले. हा मेजरमेंट स्किल अत्यंत महत्त्वाचा घटक आहे कारण मोजमाप करता नाही आलं तर आपल्याला कोणती माहिती जसं की आर्थिक आपण म्हणूया बँकेमधला जो डेटा असतो तो नोटांच्या संदर्भात असेल, 500-500च्या नोटा असतील, 200-200च्या नोटा असतील, 100-100च्या नोटा असतील, ते एकत्रित कलेक्ट झाल्यानंतर समजा एखाद्या बँकेचा बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा ॲक्सिस बँक असेल किंवा HDFC बँक असेल, या बँकेचा वेगवेगळ्या शाखामध्ये असणारे नोटांचे बंडल हे एकत्रित करण्याच्या दृष्टीनं विचार केला जातो आणि त्यातून फायनलाइज आपण म्हणूया की नोटा एकत्रित कोणत्या किती आहेत त्याच्यावरनं निष्कर्ष काही काढता येऊ शकतो. कारण विकली असेल, डेली असेल, रिपोर्ट हा नोटांच्या संदर्भात जनरेट करावा लागतो. त्या नोटातून माहिती मिळू शकते किंवा रोख चलन स्वरूपात वापरला जाणारा पैसा हा किती आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं आता डिजिटल आपण म्हणतो या डिजिटल स्वरूपात वापरला जाणारा पैसा किती तर तो टर्नओव्हर काढला जातो आणि एकूण कॅश मनी कॅश फ्लो कशा पद्धतीचा आहे आणि ज्यावेळेला मनी ट्रान्झॅक्शन आहे ते किती प्रमाणात आहे ते आपण पाहत असतो. त्यामुळं डेटाचा स्रोत असेल, सोर्सेस ऑफ डेटा किंवा डेटाचे प्रकार टाइप्स ऑफ डेटा आहे, मोजमाप स्केल आहे, मेजरमेंट स्केल्स जो आहे तो वापरला जातो आणि डेटाचे वर्गीकरण असेल, क्लासिफिकेशन ऑफ डेटा जो आहे तो कशा पद्धतीने वापरला जातो, किती प्रमाणात वापरला जातो ते पाहणं महत्त्वाचं असेल. याच अनुषंगाने काही भाग ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याच्यातले व्हेरिएबल किंवा बदल कशा पद्धतीने घडून येत आहे, किती प्रमाणात किंवा त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. वर्णनात्मक आकडेवारी, जे आकडेवारी आपल्याला डेटा मिळालेला असतो किंवा प्राथमिक माहिती मिळालेली असते त्याचं वर्णन करणं हे 2.3 मध्ये महत्त्वाचं मानले. डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स जो आहे तो वर्णनात्मक आकडेवारी किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्सच्या अनुषंगाने परिणामात्मक डेटा किंवा केंद्रीय प्रवृत्तीची टक्केवारी आणि उपाययोजना, क्वांटिटेटिव्ह डेटा, पर्सेंटेजेस अँड मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी ही किती आहे, कशा पद्धतीची आहे आणि टक्केवारीचा वापर, यूज ऑफ पर्सेंटेजेस जे आहे ते टक्केवारीच्या अनुषंगाने निश्चितपणे आपल्याला एकूण सर्व जो काही डेटा मिळतो त्याच्यातले पर्सेंटेज आपल्याला काढता येऊ शकतात. त्यामुळे यूज ऑफ पर्सेंटेजेस जो आहे टक्केवारीचा वापर, मध्यवर्ती प्रवृत्तीचे उपाय हे मेजरमेंट्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी जे आहे ती देखील काढता येऊ शकते आणि सरासरी दरम्यान अनुभवजन्य संबंध हे कशा कशा पद्धतीचे आहेत, एम्पेरिकल रिलेशनशिप बिटवीन ॲव्हरेजेस जे आहेत ते किती आहेत, कशा पद्धतीचे आहेत आणि कोणते उपाय निवडावायचे, विच मेजर्स टू चूज जे आहे
ते दर्शवले जाईल. त्या अनुषंगाने त्याची माहिती ही घेतली जाईल. त्यामुळे वर्णनात्मक आकडेवारी असेल, परिणामात्मक आकडेवारी असेल, डेटा किंवा केंद्रीय प्रवृत्तीची टक्केवारी असेल, उपाययोजना असतील, त्या करणं, त्या माहिती मांडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. परिणामात्मक डेटामध्ये केंद्रीय प्रवृत्तीची टक्केवारी आणि उपाययोजना किंवा टक्केवारीचा वापर हा कशा पद्धतीने करता येतो, किती प्रमाणात करता येतो ते पाहणं अगत्याचं ठरेल, महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे मध्यवर्ती प्रवृत्तीची उपाययोजना सरासरी काढणं किंवा त्या दरम्यान अनुभवजन्य संबंध मांडणं, कोणते उपाय निवडावायचे, त्याच अनुषंगाने डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स जे आहे ते जशा पद्धतीने येतात तशा पद्धतीनं विच मेजर्स ऑफ चुजेस किंवा कोणते उपाययोजना करणं अपेक्षित आहे हे ठरवण्याचं कार्य या पुढच्या टप्प्यामध्ये हा निश्चितपणे होत असतं. मग या उपाययोजनाच्या अनुषंगाने किंवा त्याच्या कन्सेप्च्युअल इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने स्टॅटिस्टिक्समध्ये संख्या जी आहे ती संग्रहित करणं हा पहिल्यांदा मग क्वेश्चनरीच्या माध्यमातून असेल, निरीक्षण पद्धतीच्या माध्यमातून असेल, मुलाखतीच्या पद्धतीने असेल किंवा अनुसूचीच्या स्वरूपात असेल. प्रायमरी डेटा कलेक्शनच्या ह्या ज्या मेथड आहेत, प्राथमिक सामग्री ज्या आहेत त्यातून माहिती एकत्रीकरण करणं किंवा एकसंध करणं आणि त्या माहितीवरती प्रक्रिया करणं हे काम या ठिकाणी प्रामुख्यानं डेटा कलेक्शनच्या अनुषंगाने किंवा माहिती जमा करणं सांख्यिकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. कारण कोणतीही आकडेवारी आपल्याला मिळाल्याशिवाय त्याचं काम करणं हे सोयीचं होत नाही किंवा सोयीचं झालेलं आपल्याला दिसत नाही. त्यामुळं परिणामवाचक डेटा फैलावण्याचे उपाय जे आहेत ते त्या अनुषंगाने दिसून येतील. क्वांटिटेटिव्ह डेटा जो आहे तो मेजर्स ऑफ डिस्क्रिप्शन्स जो आहे तो क्वांटिटेटिव्ह डेटा किंवा मेजर ऑफ डिस्क्रिप्शन्स त्या अनुषंगाने परिणामवाचक डेटा फैलावण्याची उपाययोजना किंवा क्वांटिटेटिव्ह डेटा जो आहे तो किती आहे, कशा पद्धतीचा आहे तो आपण पाहिला जाऊ शकतो. श्रेणी आणि श्रेणीसाठी गुणांक किंवा रेंज अँड कोइफिशियन्सी फॉर रेंज जे आहे ती दर्शवली जाईल. श्रेणी आणि श्रेणीसाठी गुणांक किंवा त्या गुणांच्या आधारावरती रेंज जे आहेत दर्शवली जाईल. कोइफिशियन्सी फॉर रेंज मेन डिव्हिएशन अँड कोइफिशियन्सी ऑफ मेन डिव्हिएशन्स जे आहेत ते दर्शवले जाईल. सरासरी विचलन आणि सरासरी विचलनाचे गुणांक किंवा मेन डिव्हिएशन अँड कोइफिशियन्सी ऑफ मेन डिव्हिएशन्स जे आहेत ते दर्शवले जाऊ शकतं. मानक विचलन आणि भिन्नता या अनुषंगाने स्टँडर्ड डिव्हिएशन अँड व्हेरिएशन्स जो आहे तो दर्शवले जाईल. मानक विचलन आणि भिन्नता किंवा भिन्नतेचे गुणांक जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत, किती प्रमाणात आहेत, कोइफिशियन्सी ऑफ व्हेरिएशन जे आहेत ते किती असू शकेल, भिन्नतेचे गुणांक कशा पद्धतीचे असतील ते आपल्याला त्या समीकरणांच्या साहाय्याने किंवा श्रेणी असेल श्रेणी पद्धतीच्या अनुषंगाने मांडणी आपल्याला करावी लागते. म्हणजे मिळालेला डेटा हा वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मांडून आपल्याला पूर्णत्वाकडं मानक विचलन असेल किंवा भिन्नता असेल, त्या भिन्नतेचे गुणांक असेल, वितरण आकार असेल तो दर्शवलेला असतो. डिस्ट्रीब्युशन सेट जे म्हटले वितरणाचा आकार हे आकार वेगवेगळे असू शकतात, भिन्न स्वरूपाचे असू शकतात. स्नेसच्या अनुषंगाने म्हणजे ग्राफ आलेखाच्या अनुषंगाने देखील आपल्याला माहिती मांडता येते किंवा सादर करता येते. आणि या मांडणीच्या आधारे परिणामात्मक डेटा जो आहे क्वांटिटेटिव्ह डेटा मेजर्स ऑफ पोझिशन जे म्हटले ते काही टप्प्यापर्यंत आपल्याला याची मांडणी एकत्रित करावी लागते आणि ती विशिष्ट पद्धतीने लिहावी लागते. मानक स्कोअर्स जे आहेत स्टँडर्ड स्कोअर जो आहे तो दर्शवावा लागतो. या मानक स्कोअरच्या अनुषंगाने स्टँडर्ड स्कोअरच्या अनुषंगाने जो भाग येऊ शकतो तो किती असेल, कशा पद्धतीचा असेल, टक्केवारीच्या अनुषंगाने पर्सेंटाइज जे आहे त्या पर्सेंटाइलच्या अनुषंगाने सुद्धा वेगवेगळे शेड्यूल केले जातात आणि ते पर्सेंटेज एकूण संख्या भागिले त्यांची एकूण संख्या जी असेल त्या अनुषंगाने त्याचं डिवायडेशन करून आपल्याला पर्सेंटेज काढता येऊ शकतं. मग त्याचा अर्धा भाग असेल म्हणजे 50% असेल, 25% भाग असेल किंवा चतुर्थांश आपण म्हटले अगदी 25% भाग म्हणजे चतुर्थांश भाग असेल आणि डेसिल्स किंवा क्वार्टरटाइल्स अँड डेसिल्सचा भाग जो आहे कॉन्सिलेशन्सचा जो भाग आहे तो या ठिकाणी कन्क्लुजन म्हणून सुद्धा शेवटी वितरित केला जाईल किंवा त्याची माहिती ही सारांश रूपाने दिली जाईल. या कन्क्लुजनमध्ये आपल्याला एकूण या प्रकरणाच्या अनुषंगाने काय काय घेतलेलं आहे, युनिटमध्ये काय काय आहे
ते आपल्याला दिलेलं निश्चितपणे दिसून येऊ शकतं. परिणामवाचक डेटा किंवा फैलावण्याचे उपाय, श्रेणी आणि श्रेणीसाठी गुणांक किंवा सरासरी विचलन आणि सरासरी विचलनाचे गुणांक, मानक विचलन आणि भिन्नतेचे गुणांक, वितरण, आकार या अनुषंगाने त्या काही ठळक बाबी या दिलेल्या आपल्याला प्रामुख्याने दिसून येतील. कार्सोटेज किंवा कर्सोटेजच्या अनुषंगाने क्वांटिटेटिव्ह डेटा जो आहे तो मेजर्स ऑफ पोझिशन किंवा स्टँडर्ड स्कोर्स जे आहेत पर्सेंटेजच्या अनुषंगाने दिलेला आहे. क्वार्टिंटाइल्स अँड डिसलाइन्स जे आहे ते किंवा त्याच्यातला काही अंश आपण म्हणूया तो दिलेला आपल्याला दिसून येईल. याचा इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने डेटा विश्लेषणाच्या प्रक्रियेत विविध गणित असतील, सांख्यिकीय संकल्पना असतील. गणितीय संकल्पना या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, तसंच सांख्यिकीय संकल्पना देखील, मग त्याच्यामध्ये बहुलक असेल, मध्य असेल, मध्यगा असेल, अशा संकल्पना खरं तर सांख्यिकीमध्ये विचारात घेतल्या जातात. संख्या, संच, संबंध, त्याचा एकमेकाशी असणारं कोरिलेशन, फंक्शन्स इत्यादी विविध गणितीय संकल्पना आधीच एकक 1 मध्ये स्पष्ट केल्या आहेत. या सर्व पद्धती मूलभूत किंवा मूळ स्वरूपाच्या आहेत. आपण या घटकामध्ये या सर्व पद्धतीचा समावेश किंवा अंतर्भाव केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे डेटा विश्लेषणाच्या प्रक्रियेत विविध गणितीय मांडणी असेल किंवा सांख्यिकीय मांडणी असेल, ते कशा पद्धतीनं संख्या वापरल्या जातात किंवा गणितातले काही फॉर्म्युले जे आहेत ते कसे वापरले जातात ते यामध्ये पाहायला मिळतात. संख्यांच्या अनुषंगाने संच, संबंध, फंक्शन्स इत्यादीच्या अनुषंगाने आपल्याला काही बाबी या सुस्पष्टपणे दिसतील. त्याचाच वाहपोह याच्या अनुषंगाने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या सर्व पद्धती मूलभूत किंवा मूळ स्वरूपाच्या आहेत. आपण या घटकामध्ये या सर्व पद्धतीचा समावेश किंवा अंतर्भाव केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये विशेष करून एक बाब फार महत्त्वाची असते, ती म्हणजे सिरीज. कारण मिळालेली आकडेवारी, मिळालेली संख्या हे एकत्रित घेतली जाते आणि एकत्रित केल्यानंतर त्याला काही पदमाला निर्मिती करावी लागते आणि या पदमालेच्या अनुषंगानेच अंकात्मक स्वरूपाची माहिती ही शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जातो. यालाच गणितीय पद्धतीने रचना करण्याच्या पद्धतीला पदमाला असे म्हणतात. म्हणजे मिळालेली अंकात्मक किंवा संख्यात्मक माहिती, जसं गणितामध्ये संख्यात्मक माहिती म्हटलं जातं, तसं त्यालाच अंकात्मक माहिती म्हणून मराठीमधला शब्दप्रयोग आहे. तो अंकात्मक माहितीच्या आधारावरती सांख्यिकीचं विश्लेषण हे प्रामुख्यानं केलं जातं. कारण या पदमालेच्या आधारावरती कोणत्या बाबी असतील, कशा पद्धतीच्या असतील त्या पाहिल्या जातं. अंकात्मक स्वरूपाची माहिती ही शास्त्रशुद्ध व गणितीय पद्धतीने रचना करण्याच्या पद्धतीला पदमाला असे म्हणतात. उपलब्ध आकडेवारी ही चढत्या क्रमात किंवा उतरत्या क्रमात मांडणी करण्याच्या रचनेला पदमाला असे म्हणतात. चढत्या किंवा उतरत्या क्रमाच्या आधारावरती मांडणी केल्यामुळं एकूण संख्या किती आहेत याचे आपल्याला मोजमाप करता येतं. त्याचबरोबर कोणती संख्या किती वेळा आलेली आहे किंवा त्याचं रिपिटेशन कशा पद्धतीचं आहे, तीच संख्या पुन्हा पुन्हा येण्याचं प्रमाण आहे का किंवा कमी आहे का, जास्त आहे का, एखादी संख्या त्याच्यामध्ये नाही आहे असं असेल तरी देखील आपल्याला पदमालेच्या साहाय्यानं संख्यात्मक फरक हा सुस्पष्टपणे आकड्याच्या स्वरूपामध्ये, संख्यात्मक स्वरूपामध्ये दिसून येतो. या सर्व पद्धती या मूलभूत किंवा मूळ स्वरूपाच्या आहेत. आपण या घटकामध्ये या सर्व पद्धतीचा समावेश किंवा अंतर्भाव विशेष करून केलेला आहे. उपलब्ध आकडेवारी ही चढत्या क्रमात किंवा उतरत्या क्रमात मांडणी करण्याच्या रचनेला पदमाला असं म्हटलं जातं. आणि या पदमालेच्याच अनुषंगाने पदमालेचे काही भाग याच्यामध्ये दर्शवलेले आपल्याला दिसून येतात. या पदमालेमध्ये कोणते भाग येऊ शकतात किंवा कोणत्या पद्धतीचा अंतर्भाव केला जातो, तर काही प्राथमिक संकल्पना, काही सांख्यिकीय संकल्पना, व्हेरिएबल आणि त्याचे प्रकार किंवा डेटा स्रोत जो आहे, या डेटाचे प्रकार असतील, मोजमाप असेल, स्केल असेल, त्या अनुषंगाने दर्शवलेला भाग आपल्याला सुस्पष्टपणे याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आपल्याला दिसून येतो. काही प्राथमिक संकल्पना किंवा सांख्यिकी जी आहे ती कशा पद्धतीची आहे, व्हेरिएबल आणि त्याचे प्रकार किंवा डेटाचे स्रोत, डेटाचे प्रकार हे याच्यामध्ये दर्शवलेले आपल्याला दिसून येतात. या मोजमापाच्या अनुषंगाने डेटा कशा पद्धतीने येईल किंवा किती माहिती त्याची मिळू शकते हे या पहिल्या
किंवा या दुसऱ्या युनिटच्या अनुषंगाने सांख्यिकीच्या अनुषंगाने दर्शवलेला आपल्याला काही भाग हा प्रामुख्याने आहे. तर याच पहिल्या इंट्रोडक्टरी पार्टमध्ये जो काही भाग सांगितलेला होता त्याच अनुषंगाने 2.1 किंवा 2.1च्या अनुषंगाने असणारा भाग याच्यात काही प्राथमिक संख्यांच्या अनुषंगाने असेल, व्हेरिएबल्स असतील, क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन असेल, क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन असेल, डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन असेल, कंटिन्युअस इन्फॉर्मेशन असेल, ती दर्शवलेली आपल्याला याच्यामध्ये आहे. द क्लासिफिकेशन ऑफ व्हेरिएबल कॅन बी summarized as follows. In addition to being classified as qualitative or quantitative variables can be classified by how they are categorized, content or measures यामध्ये दर्शवले आहे. याच्यात असणारा वेगवेगळ्या प्रकार किंवा वेगवेगळे भाग जे आहेत ते कशा पद्धतीचे असतील तर ते वेगवेगळ्या बाबतीत आपल्याला दिसून येतील किंवा वेगवेगळ्या अनुषंगाने त्याचा समावेश हा केलेला दिसेल. द क्लासिफिकेशन ऑफ व्हेरिएबल कॅन बी समराइज्ड ॲज फॉलो. व्हेरिएबलच्या अनुषंगाने किंवा क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह ज्या आहेत, कॉन्टिन्युअस ज्या आहेत त्या किती प्रमाणात किंवा कोणत्या पद्धतीनं दर्शवता येतील. In addition to being classified as qualitative or quantitative, variables can be classified by how they are categorized, continuous or measures. यामध्ये दर्शवलेला भाग हा दिसून येऊ शकतो किंवा दिसून आलेला आहे. यात कोणत्या बाबीवरती विशेष करून भर दिलेला असेल, कोणत्या बाबतीत कोणत्या घटक हे समावेश झालेला आहे. त्यात व्हेरिएबल म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे घटक असतील, मग क्वालिटेटिव्ह असतील, मग गुणात्मक संख्या असणारे भाग. खरं तर क्वालिटेटिव्हची इन्फॉर्मेशन काढणं हे थोडंसं कठीण असतं. क्वांटिटेटिव्ह मध्ये संख्यात्मक माहिती किंवा आकड्यांच्या स्वरूपात माहिती आपल्याला मिळू शकते, परंतु या क्वालिटेटिव्हच्या आधारावरती, गुणात्मक साधनसामुग्रीच्या आधारावरती काही भाग पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. डिस्क्रीट किंवा कॉन्टिन्युअसचा जो भाग आहे तो कशा पद्धतीने आहे किंवा किती प्रमाणात आहे तो दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये डिस्क्रीट जो आहे किंवा कंटिन्युअस जो आहे तो कशा पद्धतीचा आहे किंवा कोणत्या क्वालिटीच्या अनुषंगाने सांगता येईल की एखाद्या वेळेला उदाहरणाच्या अनुषंगाने जर आपण पाहतो त्यामध्ये क्वालिटी किंवा गुणात्मक बाबतीत आपण असं म्हणतो की एखादा वर्ग खूप हुशार आहे. आता खूप हुशार आहे म्हणजे किती हुशार आहे, किंवा एखादा आता आपण ग्रेपचं पाहूया, द्राक्षच्या अनुषंगाने ज्या वेळेला मार्केटमध्ये आपण फ्रूट मार्केटमध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला वेगवेगळे फळं पाहतो. त्यावेळेला समजा द्राक्ष आपण पाहतोय आणि या द्राक्षेचं टेस्टिंग आपण करून पाहतो. म्हणजे क्वांटिटी जर सांगायची झाली तर किती क्विंटल माल किंवा किती टन माल हा मार्केटला द्राक्षाचा आलाय हे संख्यात्मक सांगता येईल, परंतु याची टेस्ट कशी आहे तर खूप छान आहे किंवा बरी आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सांगतो. याचा अर्थ काय की आपल्याला खाल्ल्यानंतर त्याची चव कशी लागते हे आपल्याला संख्यात्मक सांगता येत नाही. एवढी टक्के चांगली आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळं मिळालेली माहिती या अशा पद्धतीने संख्यात्मक स्वरूपात सांगावी लागते. व्हेरिएबलच्या आणि त्याचे प्रकार जे आहेत ते डेटाचे स्रोत किंवा डेटाचे प्रकार हे वेगवेगळे जसे दर्शवले आहेत तसे गुणात्मक आणि संख्यात्मक माहिती देखील समजून घेणं, माहिती करून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं सांख्यिकीय डेटा, व्हेरिएबल आणि त्याचे प्रकार जे आहेत ते आपल्याला पाहावे लागतील. त्यामुळे संख्यात्मक स्वरूपात माहिती गोळा करणं किंवा मांडणं हे एका वेळेला एका पद्धतीने विशिष्ट शक्य होऊ शकतं, परंतु क्वालिटेटिव्ह डेटा जो आहे, गुणात्मक स्वरूपाची जी माहिती आहे किंवा एखाद्या राजकीय सभेच्या वेळेला सुद्धा आपण म्हणतो की या सभेला खूप लोक जमतील, पण नक्की किती जमतील हे सांगता येत नाही, परंतु काही अंदाज आपल्याला असतो किंवा पाठीमागच्या अनुभवावर या ठिकाणी असं होऊ शकतं हे सर्वसाधारणपणे आपल्याला सांगायचं असतं. त्यावेळेला ते क्वालिटेटिव्ह होऊ शकतं किंवा गुणात्मक होऊ शकतं, ते संख्यात्मक होणार नाही. त्यामुळे व्हेरिएबल्स जे आहेत ते घटक जे आहेत ते बदलणारे आहेत, त्याचे क्लासिफिकेशन्स आपल्याला करावे लागतील, त्याचे वर्गीकरण करावे लागेल आणि मगच मांडणी करावी लागेल. डेटाचे जे प्रकार त्याच्यामध्ये सांगितले होते ते
म्हणजे वेळ मालिका. कोणत्या वेळेवरती किती डेटा किंवा कोणत्या प्रकारचा डेटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे. आता वृत्तमानपत्राचा डेटा ज्यावेळेला आपण म्हणतो की आता वृत्तमानपत्र विक्रीचं प्रमाण हे कमी झालं आहे, वाचकांचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. मग हे डेटा काढताना आपल्याला सकाळी सकाळी जो वृत्तमानपत्र विक्रेते आहेत त्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतील, त्याची माहिती काढावी लागेल आणि पूर्वी किती होती आणि आत्ता किती आहे किंवा त्याच्यातल्या नोंदवही जर असतील तर त्या नोंदवहीच्या आधारावरती ही डेटा आपल्याला माहिती सांगता येऊ शकते. जो वेळ मालिका आहे आणि क्रॉस सेक्शनच्या अनुषंगाने डेटा असेल तो गोळा केलेला असेल, तो गोळा केलेला डेटा तो कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणात सांगता येईल, माहिती देता येईल, त्या अनुषंगाने सुद्धा ही माहिती सांगितली जाते किंवा त्या संदर्भातले डिटेल्स हे दिलेले असतात. पॅनल किंवा दैर्घ्य किंवा सूक्ष्म पॅनल त्या अनुषंगाने त्याचा प्रकार किंवा वर्गीकरण हे डेटाचं करता येऊ शकतं किंवा डेटाचे प्रकार आपल्याला दिसून येतील. गोळा केलेला डेटा म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी, समजा आपण असं म्हणूया की सध्या इलेक्ट्रिक व्हेकल जे आहेत त्या वापरणाऱ्याचं प्रमाण किती आहे, कशा पद्धतीचं आहे, तर तो डेटा आपल्याला सर्वे करून माहिती घेऊन काढावा लागेल. त्याच मिळालेल्या डेटाच्या आधारे किंवा गोळा केलेल्या डेटाच्या आधारावरती प्रक्रिया केली जाईल. क्रॉस सेक्शन्स डेटा जो आहे तो कशा पद्धतीचा आहे किंवा किती प्रमाणाचा आहे तो दर्शवता येईल. वेळ मालिका जी आहे, वेळ म्हणजे सकाळचा न्यूजपेपर आपण संध्याकाळपर्यंत विचार केला तर त्याचं वेळेनुसारचं महत्त्व हे संपलेलं असतं, परंतु त्या मॉर्निंगचं ज्या वेळेला आपण एखादा न्यूजपेपर वाचतो, मग सकाळ असेल, टाइम्स असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल किंवा इतर काही न्यूजपेपर असतील, महाराष्ट्रात असेल तर लोकमत असेल, लोकसत्ता असेल, या न्यूजपेपरची मागणी ही आपल्याला वाढलेली दिसते आणि तशा अनुषंगाने मग मराठीमधला असेल, हिंदीमधला असेल, इंग्लिशमधला असेल, न्यूजपेपर वापरण्याचं प्रमाण हे आपल्याला वेळेनुसार हे निश्चितपणे दिसून येतं. जरी अवेलेबल असला तरी पण ॲक्च्युली किती डेटा त्याच्यामध्ये आहे किंवा कशा पद्धतीचा डेटा आहे हे आपल्याला पाहता येऊ शकतं. त्यामुळे क्रॉस सेक्शन्स डेटा जो आहे तो गोळा केलेला डेटा आहे. पॅनल अन्वैद्य किंवा धैर्याच्या अनुषंगाने किंवा सूक्ष्म पॅनलच्या अनुषंगाने डेटा हा दर्शवलेला आहे. वेळ मालिका आणि क्रॉस सेक्शन्स डेटा जो आहे तो गोळा केलेला डेटा आहे. पॅनल अनुधैर्य किंवा सूक्ष्म पॅनल त्या अनुषंगाने सुद्धा डेटा हा विचारात घेतला जातो. डेटाचे प्रकार जे आहेत ते टाइप्स ऑफ डेटा, वेळ मालिका डेटा, क्रॉस सेक्शन्स डेटा आणि गोळा केलेला डेटा याचं एकत्रीकरण किंवा याची एकत्रित आपल्याला माहिती ही निश्चितपणे मिळू शकते. पॅनल असेल, अनुवैद्य असेल, त्या अनुषंगाने मिळालेली माहिती ही आपल्याला विचारात घ्यावी लागते. आता याच डेटाच्या प्रकाराच्या अनुषंगाने किंवा माहितीच्या प्रकार जे आहेत ते कोणते कोणते किंवा कशा अनुषंगाने आपण म्हटलं, वेळेच्या अनुषंगाने म्हटलं, क्रॉस सेक्शन्सच्या डेटा असेल त्याच्या अनुषंगाने असेल किंवा जमा केलेला डेटा असेल, पॅनलच्या अनुषंगाने, अनुधैर्य, सूक्ष्म पॅनल किंवा त्याच्या अनुषंगाने असणारा मिळालेला डेटा असेल तो कशा पद्धतीचा आहे, किती प्रमाणात आहे. वैयक्तिक किंवा साधी पदमाला जी आहे ती केवळ आकारमान आणि आकारमानाच्या सहाय्याने मिळालेली जी माहिती असते तिच्या आधारावरती हा डेटा प्रामुख्याने मांडला जातो. एक मिनिट आपण पाहू. आता डेटाच्या अनुषंगाने किंवा डेटाच्या प्रकाराच्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला वेळेचं सांगितलं, क्रॉस सेक्शन सांगितला, त्यानंतर गोळा केलेला डेटा असेल, पॅनल डेटा असेल किंवा अनुवैद्य किंवा सूक्ष्म पातळीवरती जाऊन माहिती जमा केलेली असेल तर या डेटाचं विश्लेषण करणं आपल्याला अगत्याचं असतं किंवा महत्त्वाचं असतं. आणि याच तिन्ही प्रकाराच्या अनुषंगाने जसं पद्माला आपण पाहिलं, मग पद्मालयाच्या अनुषंगाने किंवा सिरीजच्या अनुषंगाने मिळालेली माहिती ही आपण एका विशिष्ट पद्धतीनं, मग वैयक्तिक किंवा साधी पद्माला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये केवळ आकारमान हा विचारात घेतला जातो आणि किती संख्या आलेल्या आहेत. समजा एखाद्या वेळेला 10वी किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारी आपल्याला कळवायची असते, त्यावेळेला किती टक्के निकाल लागला, तो ओव्हरऑल महाराष्ट्राचा किती निकाल असेल किंवा CBSE पॅटर्न असेल तर सेंट्रलचा किती निकाल लागला, मग स्टेट वाईज किती निकाल लागला, बॉईज गर्ल्सच्या अनुसार निकाल किती लागला, असं काढणं अपेक्षित असतं. आणि याच्यामध्ये पुन्हा स्कूल वाईज डेटा काय असेल तो काढला जातो किंवा डिस्ट्रिक्ट वाईज डेटा असतो तो काढला जातो. मग जिल्ह्यामधून प्रथम कोण आलं, राज्यामधून प्रथम कोण आलं, तो डेटा आपल्याला ह्या वैयक्तिक इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने किंवा सारणीच्या अनुषंगाने, साधी पदमाला जे आहे ती मांडणीच्या अनुषंगाने मिळू शकतो.
केवळ आकारमान किंवा संख्या ज्या आहे त्या संख्येच्या स्वरूपात असणारी पदमालेच्या अनुषंगाने आकडेवारी ही गोळा केलेली असते. खंडित किंवा स्वतंत्र पदमाला जी आहे ती विचारात घेतली जाते. स्वतंत्र पदमाला आकारमानाबरोबरच वारंवारिता, त्याची असणारी किती वारंवारिता आहे, म्हणजे एखादी संख्या, म्हणजे जसं की आपण डिस्टिंक्शन मिळवणार आहे, समजा 77 ही संख्या पुन्हा 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 येत असेल तर ते देखील आपल्याला या खंडित स्वतंत्र पदमाला जे आहे, खंडित किंवा स्वतंत्र पदमाला त्या आधारावर आपल्याला करता येऊ शकतं. त्यामुळं वेळ मालिका असेल, क्रॉस सेक्शन डेटा असेल, वेळ केलेला डेटा असेल, पॅनलच्या अनुषंगाने असणारी माहिती असेल, अन्वय धैर्य असेल किंवा सूक्ष्म पॅनल डेटा असेल, तो आपल्याला काढणं हे अगत्याचं ठरू शकतं. सतत पदमाला जे म्हटलं आहे, सतत पदमालाच्या अनुषंगाने देखील सतत म्हणजे काही आकडेवारी हे पुन्हा 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 रिपीट होत असते आणि या रिपिटेशनलाच आपण बहुलक असं म्हणतो असतो. या बहुलकाचे विश्लेषण किंवा बहुलकाचं एक समीकरण, त्या समीकरणाच्या सहाय्याने आकडेवारी आपल्याला काढता येऊ शकते किंवा त्या फॉर्म्युलेच्या अनुषंगाने मांडणी ही विश्लेषणात्मक किंवा सोयीची करता येऊ शकते. त्यात मध्यवर्ती प्रवृत्तीचे उपाय जे आहेत, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी जे म्हटलंय, द मीन ऑल्सो नो ॲज द अरिथमेटिकल ॲव्हरेज, म्हणजे गणितीय मध्य जो म्हटलं जातं, तो गणितीय मध्य कशा पद्धतीचा असेल, इज फाउंड बाय ॲडिंग द व्हॅल्यू ऑफ द डेटा अँड डिवाइडिंग by the total number of values. For example, the mean of 3, 2, 6, 5 and 4 is found by adding 3 plus 2 plus 6 plus 5 plus 4 and dividing by 5. Hence, the mean of the data is 220 किंवा 5 is equal to 4. म्हणजे या ठिकाणी 20/5 ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला त्याची मध्यवर्ती प्रवृत्तीच्या अनुषंगाने ज्या वेळेला मीन काढला जातो, तो मीन हा 20/5 म्हणजेच 4 किंवा 5/20 असा भागाकार त्याचा येऊ शकतो. त्याचबरोबर ह्या ज्या संख्या आहेत 3 अधिक 2 म्हणजे 3, 2, 5, 3, 2, 6, 5 अँड 4 इज फाउंड बाय ॲडिंग. ह्या जर संख्या आपण बेरजेच्या स्वरूपात मांडल्या तर त्या 3 अधिक 2 म्हणजे 5 अधिक 6 11 होईल, 11 अधिक 5 16 होईल, अधिक 4 म्हणजे 20 होईल. या 20 या संख्येला जर डिवाइडिंग केलं, भागिले गेलं तर ते 5 भागिले असं म्हटलंय. म्हणून मीन ऑफ द डेटा म्हणजे मीन कसा काढला जातो, तर या संख्येची बेरीज केली जाते आणि बेरीज भागिले नंबर ऑफ संख्या. किती संख्या आहेत, तर 1, 2, 3, 4 आणि 5 या 5 संख्या आहेत आणि या 5 संख्येची बेरीज बरोबर 20 आलेली आहे आणि 20/5 केलं म्हणजेच बरोबर 4 असं उत्तर आपल्याला मीनच्या अनुषंगाने मिळालं. त्या मीनच्या अनुषंगाने येणाऱ्या उत्तराला किंवा मध्यवर्ती प्रवृत्तीचे जे प्रमाण आपण म्हटलंय मीन मध्य, तर मध्य बरोबर काय, तर याचं सूत्र दिसताना सुरुवातीला त्याचं असं म्हटलंय, द मीन इज द सम ऑफ द व्हॅल्यू डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. द सिम्बॉल एक्स बार रिप्रेझेंटेड द सॅम्पल मीन. आता सॅम्पलच्या अनुषंगाने किंवा त्याचं एक उदाहरण मीनच्या अनुषंगाने दिले ते म्हणजे एक्स बार इज इक्वल टू x1 प्लस x2 अधिक x3 अधिक डॉट 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 अधिक xn इज इक्वल टू समेशन x डिवायडेड बाय n. म्हणजे एकूण ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज भागिले नंबर. तर किती नंबर म्हटलं त्या ठिकाणी नंबर ऑफ फाईल्स म्हणजे 5 त्या संख्या आहेत किंवा 5 ग्रुप आहेत. त्याच ग्रुपच्या अनुषंगाने किंवा गटांच्या संख्येने जर आपण भागलं, म्हणजेच जसं की एखाद्या विद्यार्थ्याला 50 मार्क असतील एखाद्या विषयामध्ये, दुसऱ्या विषयामध्ये 60 असतील, तिसऱ्यात 75 असतील, चौथ्यात 40 असतील, कदाचित 45 असतील, 48 अशा पद्धतीचे मार्क आणि नंबर ऑफ सब्जेक्ट. मग पूर्वीच्या काळी आपण पाहतो की सर्वच ठिकाणी 6 सब्जेक्ट, मग 10वी असेल 12वी असेल असल्याच आपल्याला दिसून येतं. परंतु सध्याच्या काळात हे नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आणि याच्या अनुषंगाने देखील नंबर ऑफ सब्जेक्टमध्ये देखील बदल झालेला दिसतो. त्यामुळे नंबर ऑफ अर्न क्रेडिट जे आहेत मग ABC मध्ये आपल्याला दाखवायचे आहेत किंवा क्रेडिट सिस्टीम पद्धतीनं आपण आता पुढे चाललेलो आहोत. या क्रेडिट सिस्टीम मध्ये आलेली गुणांक आपल्याला त्यामध्ये दर्शवले जातील आणि त्यावरून
आपल्याला क्रेडिट किंवा ग्रेड हे दिलेले असते. त्यामुळे x1 अधिक x2 अधिक x3 अधिक डॉट 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 xn इज इक्वल टू समेशन x डिवायडेड बाय n या ठिकाणी दर्शवलेलं आहे. वेअर n represent the total number of value in the sample for a population. The green letter किंवा mu is used for mean या ठिकाणी दर्शवलेलं आहे. x1 प्लस x2 प्लस s3 अधिक प्लस डॉट 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 प्लस xn divided by n is equal to summation x divided by n, where n represent the total number of values in the population. In statistics, Greek letters are used to denote permanence, and Roman letters are used to denote statistics. म्हणजे या ठिकाणी मध्यवर्ती प्रवृत्तीचे उपाय जे आहेत ते या अनुषंगाने आपल्याला दर्शवलेले दिसत आहेत. आणि त्याचे फॉर्म्युले जे आहेत ते इंग्लिशमध्ये असल्यामुळे आपण त्याचं मराठीकरण करणं हे फॉर्म्युलेचं शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे सीन द कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी द व्हॅल्यू फर्स्ट ग्रेटर दॅन n डिवायडेड बाय 2 दॅन द करेस्पॉन्डिंग क्लास interval is called the median class. That apple the formula median किंवा मध्यका बरोबर n भागिले 2 m आणि डिवायडेड बाय f मल्टिप्लाय c. म्हणजे या ठिकाणी जो l दाखवलेला आहे लोअर लिमिट ऑफ द मीडियन क्लासेस m cumulative frequency preceding the median, c weight and the median of the median classes, f frequency in the median classes किंवा n बरोबर टोटल फ्रिक्वेन्सी जी आहे ती मध्ये दर्शवलेली आहे किंवा नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज या अनुषंगाने देखील माहिती घेतलेली आहे. n बरोबर लोअर लिमिट ऑफ द मॉडेल क्लासेस म्हटले मॉडेल बरोबर mo म्हणजेच l डिवायडेड l प्लस डेल्टा 1 भागिले डेल्टा 1 प्लस 2 आणि मल्टिप्लाय c म्हणजे डेल्टा 1 च्या अनुषंगाने f1 असेल f2 f0 असेल या अनुषंगाने सुद्धा काही भाग हा दर्शवलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने डेटा घेतला जातो आणि त्याच्या डेटावरती प्रक्रिया कशी करता येते त्या अनुषंगाने या समीकरणांमध्ये दर्शवलेलं आपल्याला दिसून येते. या ठिकाणी टोटल फ्रिक्वेन्सी जे दर्शवलेलं आहे ती देखील तितकीच महत्त्वाची आहे, कारण नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज लक्षात आली तरच आपल्याला मांडणी करता येऊ शकते. इफ द क्लासेस इंटरव्ह्यू आर गिवन इन क्लासिक inclusive type, convert them into exclusive type and call it as true class interval and consider lower limit in this situation. आता मोड किंवा त्यालाच बहुलक असं म्हटलं जातं आणि या बहुलकाच्या सहाय्यानं काही गणितीय मांडणी किंवा विश्लेषणात्मक माहिती आपल्याला निश्चितपणे देता येते. मोड किंवा mo किंवा m0 इज इक्वल टू l प्लस डेल्टा 1 भागिले डेल्टा 1 प्लस डेल्टा 2 मल्टिप्लाय c. लोअर लिमिट ऑफ द मॉडेल क्लासेस आणि डेल्टा 1 इज इक्वल टू f1 डॅश f1 delta 2 is equal to f1 minus f2. f1 is equal to frequency of the model classes and frequency is equal to frequency 0, frequency of the classes preceding the model classes च्या अनुषंगाने असेल. f2 च्या अनुषंगाने असेल frequency of the classes succeeded the model classes. model f1 f किंवा l प्लस f1 असेल f2 असेल आणि f0 असेल डिवायडेड बाय त्याला 2f1 मायनस f0 मायनस f2 हे दर्शवलेलं आपल्याला दिसून येतं. परिणामवाचक डेटा जो आहे फैलवण्याचे उपाय किंवा श्रेणी आणि श्रेणीसाठी गुणांक, सरासरी विचलन आणि सरासरी विचलनाचे गुणांक
या अनुषंगाने दर्शवलेले दिसतात. मानक विचलन आणि भिन्नता किंवा भिन्नतेचे गुणांक, वितरण आकार, स्नेक्सच्या अनुषंगाने किंवा स्नेकच्या अनुषंगाने सुद्धा काही बाबी दर्शवलेल्या आहेत. त्या स्नेकच्या अनुषंगाने किंवा कार्टोसिसच्या अनुषंगाने पाहिलं तर वितरणाचे आकार किंवा हे दोन प्रकार असल्यासारखे दिसून येतो. या स्नेकिंगच्या अनुषंगाने ग्राफ किंवा आलेखाच्या सहाय्याने आपल्याला माहिती ही मिळत असते. आलेख पद्धतीने मांडलेल्या माहितीतून वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा हा समोर येत असतो. जसे की आपण हॉस्पिटलमध्ये पाहत असतो की हे डेटा किंवा आलेख हा वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला दिसताना आपल्याला पाहता क्षणी किंवा डॉक्टरांना आपण म्हणूया पाहता क्षणी त्यावरून रिपोर्टवरून किंवा पूर्ण रिपोर्ट पाहण्याची देखील गरज नसते आणि त्यावेळेला ती आकडेवारी समजते किंवा कोणत्या पद्धतीची ट्रीटमेंट कशी केली पाहिजे ते पटकन डॉक्टरांच्या लक्षात येतं, नर्सच्या लक्षात येतं किंवा जर जाणकार पॅरेंट बरोबरचे किंवा त्या अनुषंगाने पार्टिसिपेशन किंवा हॉस्पिटलमध्ये जे ॲडमिट आहे पेशंट बरोबर असणारा व्यक्ती त्याला त्याची जाणीव पटकन तेवढ्याच मिनिटात किंवा काही सेकंदात होत असते. त्यामुळं एकूण माहिती घेत असताना कशा पद्धतीने किंवा किती बाबी पाहाव्यात या दृष्टीने त्याच्यात विचार केलेला आपल्याला दिसून येतो. परिणामवाचक डेटा फैलावण्याचे प्रकार किंवा उपाय, श्रेणी आणि श्रेणीसाठी गुणांक किंवा सरासरी विचलन आणि सरासरी विचलनाचे गुणांक, मानक विचलन आणि भिन्नता किंवा भिन्नतेचे गुणांक, वितरण आकार, स्नेक, त्या अनुषंगाने कार्टोसिस किंवा परिणामवाचक बाबी या प्रामुख्याने दिसून येतील. परिणामवाचक मध्ये डेटाच्या अनुषंगाने फैलावण्याचे उपाय जे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत किंवा किती प्रमाणात आहेत, किती असू शकतात ते आपण पाहू. सरासरी आणि टक्केवारी किंवा श्रेणी गुणांक जो आहे तो जवळपास सारखाच आहे. म्हणजे एकूण संख्यांची बेरीज त्यामध्ये केली जाते. मग नंबर ऑफ सब्जेक्ट असतील, मग 6 असतील, 10 असतील किंवा 20 असतील, त्या सर्व संख्यांची बेरीज केली जाते आणि भागिले त्यांची जी एकूण नंबर आहेत तेवढं टाकलं जातात. म्हणजेच एकूण भागिले जी संख्या घेतलेली आहे त्याच्यावरून श्रेणी किंवा आपल्याला टक्केवारी काढता येऊ शकते. श्रेणीचा दुसऱ्या अँगलने आहे की त्यामध्ये काही आकड्यांचा भागाकार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला त्याची माहिती मिळते. त्यामुळे सरासरी विचलन आणि सरासरी विचलनाचे गुणांक हे दर्शवलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे मानक विचलन आणि भिन्नता आहे, भिन्नतेचे गुणांक आहे, वितरण आकार आहे, तो वितरण आकार कशा पद्धतीने असेल, किती असेल, स्नेक पिक्सच्या अनुषंगाने असेल, कर्टोसिस असेल तो कशा पद्धतीचा आहे किंवा किती भाग त्याच्यामध्ये दर्शवला आहे तो पाहता येईल. आपल्याला स्नेकच्या अनुषंगाने स्नेक मीन लॅक ऑफ समेट्री, लॅक ऑफ समेट्री म्हणजे मीन, मीडियन आणि मोड यामध्ये 3 प्रकार या ठिकाणी दाखवले. मध्यगा आणि बहुल या तिन्हीच्याही अनुषंगाने मिळालेली माहिती किंवा मिळालेली आकडेवारी ही आलेखाच्या स्वरूपामध्ये आपल्याला मांडता येऊ शकते. याचे एकूण OX अक्ष असतील किंवा OY अक्ष असतील, या ठिकाणी छेदनबिंदूच्या ठिकाणी O असं म्हटले, OY आणि OX अक्षावरती काही बाबी या सुस्पष्टपणे दर्शवलेल्या असतात. We study snake to have an idea about the shape of the curve which we can draw with the help of the given data. If in a distribution mean is equal to median mode, then that distribution is known as symmetrical distribution. If in a distribution mean, median and mode are not equal, then it is not a symmetrical distribution and it is called a symmetrical distribution, and such a distribution called either be positively snake or negatively snake on डिस्ट्रीब्युशन्स. म्हणजे याच्यामध्ये सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन झालेलं आपल्याला दिसून येईल आणि या तिन्ही पद्धतीच्या अनुषंगाने त्याची मांडणी ही झालेली आपल्याला दिसून येते. विशेष करून या संख्यात्मक टीचर्स गिव्ह 20 पॉईंट्स म्हणजे 20 पॉईंट किंवा 20 मुद्दे दर्शवलेले आहेत
आणि त्या 20 स्टुडंट्सला किंवा 20 विद्यार्थ्याला ही माहिती दिलेली आहे. द स्कोर आर शोन हिअर, फाइंड द पर्सेंटाइल्स रँक ऑफ अ स्कोर ऑफ 12. म्हणजे 12 हे जे स्क्वेअर त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे किंवा 20 पॉईंट आणि 10 स्टुडंटच्या अनुषंगाने 12 ही स्कोअर आलेला आहे. 18, 15, 12, 6, 8, 2, 3, 5, 20 आणि 10 याच्यातला मीडियम ज्या वेळेला काढलेला आहे तो त्या ठिकाणी 12 असा विचारात घेतलेला आहे. अरेंज द डेटा इन ऑर्डर फ्रॉम लोअरेस्ट टू हायेस्ट. म्हणजे कमीपासून म्हणजे 2, 3, 5, 6, 8, 10, 12, 15, 18 आणि 20 या ठिकाणचे नंबर जे आहेत ते आपण पर्सेंटेजसाठी नंबर ऑफ व्हॅल्यूज म्हणजे एक्स या सगळ्यांची या ठिकाणी बेरीज केलेली आहे आणि प्लस 0.5 असं मांडलेलं आहे. टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज जे आहेत ते किती आहेत तर 100 आहेत किंवा 100% आहेत. आणि या सिन्स देर आर 6 व्हॅल्यूज बिलो अ स्कोर ऑफ 12 द सोल्युशन is percentiles 6 plus 0.5 divided by 10 dot 10% is equal to 65% percentiles त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 100% ही आकडेवारी काढण्याच्या अनुषंगाने किंवा 100%च्या अनुषंगाने माहिती काढताना 65 किंवा 65 जो आहे 65 जो आहे तो पर्सेंटाइल मध्ये दाखवलेला आहे. Thus, a student whose score was 12 did better than 65% of the classes. Similarly, one can find the data values corresponding to give percentiles. The procedures for which is given below. ही प्रक्रिया किंवा या संदर्भातल्या बाबी या दर्शवलेल्या दिसतात. फाइंडिंग अ डेटा व्हॅल्यूज करेस्पॉन्डिंग टू गिवन पर्सेंटाइल्स किंवा त्या अनुषंगाने असणारी माहिती ही याच्यामध्ये दर्शवलेली आपल्याला दिसून येते. आता परिणामात्मक डेटा जो आहे तो कशा पद्धतीचा आहे किंवा किती प्रमाणात आहे. परिणामात्मक डेटामध्ये स्थितीचे उपाय किंवा मानक स्कोअर जो आहे तो काढणं गरजेचं असतं. त्याचबरोबर टक्केवारी माहिती असणं गरजेचं आहे. चतुर्थांश किंवा डेसिल्स याद्वारे देखील आपल्याला माहिती ही काढावी लागते. याच परिणामात्मक म्हणजे कोणत्या घटकाचा किती परिणाम होऊ शकतो ते दर्शवलेले दिसून येऊ शकते. आता परिणामात्मक डेटा किंवा स्थितीचे उपाय मानक स्कोअर टक्केवारी जर आपण पाहिली तर वेगवेगळ्या प्रकारची किंवा भिन्न स्वरूपाची टक्केवारी ही दिसून येते. चतुर्थांश आणि डेटा किंवा डेसिल्स जे दर्शवलेलं आहे ते कशा पद्धतीचे आहे किती प्रमाणात आहे. या परिणामात्मक डेटा किंवा स्थितीचे उपाय मानक जे दर्शवलेलं आहे स्कोअर व्हॅल्यू टक्केवारी जी आहे ती चतुर्थांश आणि डेसिल्सच्या पद्धतीनुसार काढलेली आपल्याला माहिती दिसून येते. त्यामुळे परिणामात्मक डेटा या स्थितीच्या अनुषंगाने स्थितीचे किंवा परिस्थितीच्या अनुषंगाने मानक स्कोअर असेल टक्केवारी असेल चतुर्थांश आणि डेसिल्स जे आहेत ते दर्शवलेले असतील त्या पद्धतीनुसार कोणता भाग किंवा कशा पद्धतीनं माहिती मिळू शकते हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे. या परिणामात्मक मांडणीच्या आधारावरती मिळालेली माहिती त्याचा मानक स्कोअर असतील ते कोणते कोणते आहेत किंवा कशा पद्धतीचे आहेत. टक्केवारी काढणं हे एका दृष्टीनं आपण पाहतो की अनेकांना येऊ शकणारं हे गणित आहे परंतु किंवा सांख्यिकी आहे आणि एकूण सांख्यिकी काढल्यानंतर जसं की स्कूलमधल्या विद्यार्थ्यांचा आपण टक्केवारी काढतो. स्कूल कॉलेजेस असेल रिझल्ट आपण टक्केवारीमध्ये पाहतो आणि तोच आता ग्रेड सिस्टीममध्ये पण दिलेला आहे. म्हणजे त्याला मानक किंवा त्याला काही प्रमाण हे निश्चित केलेलं आहे आणि त्या प्रमाणाच्या आधारावरती ती माहिती दर्शवलेली आपल्याला दिसून येते. ती कशा पद्धतीची असेल किती प्रमाणात असू शकते तर तो परिणाम डेटा जो आहे तो स्थितिशील आहे का किंवा किती प्रमाणात परिणामात्मक डेटा स्थितीचे उपाय किंवा मानक स्कोअर जो आहे तो दर्शवलेला भाग दिसून येईल. म्हणजे चतुर्थांश आणि डेसिल्स च्या आधारावरती माहिती गोळा करता येते आणि मांडणी करता येते. क्वार्टाइल्स आणि डेसिल्स मध्ये काय फरक आहे किंवा कशा पद्धतीने माहिती असते तर क्वार्टाइल्स मध्ये डिवायडेड द डिस्ट्रीब्युशन इनटू 4 ग्रुप्स separated Q1, Q2, Q3
note that Q1 is the same the 25 percentiles 25th percentiles. Q2 is the same as the 15th percentiles, or the median. Q3 correspond to the 75 percentiles as shown smallest data value. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डावी बाजू आणि उजव्या बाजूला जर पाहतो, म्हणजे लेफ्ट साइड आणि राईट साइड ज्यावेळेला पाहतो, राईट साइडला या ठिकाणी लार्जेस्ट डेटा आहे, म्हणजे वाढती संख्या किंवा मोठ्या अंकी दिसून येतात, तर लेफ्ट साइडला कमी संख्या किंवा कमी प्रमाण असलेलं दिसून येतो. त्यामुळे लेफ्ट साइड ही जी आहे ती उजवी बाजू असेल आणि डावी उजवी बाजू आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला ती इक्वल येणं किंवा समान आणणं या दृष्टीने प्रयत्न होतो. परंतु लार्जेस्ट फिगर जे असतील तर त्या वाढत्या स्वरूपात असतील, मग त्या अनुषंगाने इथं इक्वल जरी दर्शवलेलं असलं तर Q1 Q2 Q3 या Q3 पर्यंतच्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या दिसत आहेत, आणि Q1च्या दिशेने असणारी संख्या किंवा झिरोकडे असणारे व्हॅल्यू हे झिरो किंवा कमी झालेलं दिसून येईल. म्हणजेच क्वार्टाइल्स कॅन बी कम्प्युटेड बाय युजिंग द above formula given for computing percentiles. For Q1 use P is equal to 25, for Q2 use P is equal to 50, for Q3 हा Q3 जो आहे तो USC किंवा P बरोबर 75. However, and as a method for finding quartile is below, म्हणजे याची क्वार्टाइल्स संख्या ज्यावेळेला आपण काढायची असेल त्यावेळेला या सर्वांचे समान 4 भाग केले जातात, परंतु समान भागामध्ये किंवा जसं की आपण म्हणतो 10 म्हणजे 0 ते 10 असेल, 10 ते 20 असेल, 20 ते 30 असेल, 30 ते 40 असेल, म्हणजे प्रत्येकाचे समान भाग केलेले असतात. आणि क्वार्टाइल्स जसं की 4 मधले आपण चतुर्थांश म्हणतो, तृतीयांश म्हणतो, चतुर्थांश मग द्वितीयांश असेल किंवा पूर्ण अखंड भाग असेल, म्हणजे त्याला चारही भाग एकत्र केलेला असेल तर त्यावेळेला तो क्वार्टाइल स्थिती जी आहे, म्हणजे ह्याच्या न्यूजपेपरच्या अनुषंगाने सुद्धा क्वार्टर पेज म्हणतो आपण किंवा हाफ पेज म्हणतो आपण, फुल पेज म्हणतो. एखादी ॲडव्हर्टाईज देत असताना याचा आपल्याला विचार करावा लागतो, म्हणजे त्यातला कितवा हिस्सा किंवा कोणता प्रकार आपण देणार आहेत याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला माहिती काढता येऊ शकते. या कन्क्लुजनकडे येताना आपल्याला हे लक्षात येईल की डेटाचा सारांश देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध सांख्यिकीवर युनिटमध्ये चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये मध्यवर्ती प्रवृत्तीचे उपाय, भिन्नता किंवा फैलावचे उपाय आणि स्थितीचे उपाय समाविष्ट आहेत. मध्यवर्ती प्रवृत्तीचे 3 सर्वात सामान्यपणे वापरलेले उपाय आहेत: मध्य, 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 मध्यगा आणि मोड किंवा मध्यमान. या अनुषंगाने याची माहिती ही दर्शवलेली आपल्याला दिसून येते. आता डेटाचा सारांश देण्यासाठी वापरले जाणारे विविध सांख्यिकीवर या युनिटमध्ये चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये मध्यवर्ती प्रवृत्तीचे उपाय किंवा भिन्नता किंवा फैलावाचे उपाय आणि स्थितीचे उपाय हे समाविष्ट आहेत. त्यामुळे मध्यवर्ती प्रवृत्तीचे 3 सर्वात सामान्यपणे किंवा सर्वसामान्यपणे काही भाग हे पडलेले दिसतात. त्याचे युनिटच्या अनुषंगाने त्यातले दर्शक भाग हे निश्चितपणे आहेत. वापरलेले उपाय आहेत आणि मध्य, मध्यगा आणि मूळ हा कशा पद्धतीचा असू शकतो, किती प्रमाणात असू शकतो तो दर्शवलेला आहे. यामध्ये विशेष करून जो सुरुवातीचा व्हेरिएबल्समध्ये क्वांटिटी असेल आणि क्वालिटेटिव्हमध्ये क्वांटिटिव्ह किंवा क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन घेत असताना मग बऱ्याच वेळेला त्या एखादी इन्फॉर्मेशन विचारताना समजा क्वेश्चनरी व्यसनाधीनतेसारखी बाब असेल तर ती ऑब्झर्वेशन मेथडवरून आपल्याला निश्चित करावी लागते, कारण त्या ठिकाणी आकडेवारी मिळणं हे संभव नसतं किंवा मिळालेली आकडेवारी ही खरी असेल याच्यावरती विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे काही ऑब्झर्वेशन मेथडनुसार सुद्धा ही माहिती ही मांडली जाते. क्वांटिटीमध्ये संख्यात्मक स्वरूपाचे, म्हणजे जसं की आपण विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका असतील त्या उत्तरपत्रिकेच्या आधारावरती त्या चेक करून त्याच्यावर विद्यार्थ्यांना गुणगान किंवा मार्क दिले जातात आणि संख्यात्मक सांगता येतात किंवा क्वांटिटिव्ह मेथडनुसार ती मांडणी करता येतात. त्याचं डिस्क्रीट करणं किंवा कंटिन्युअस करणं हे त्या पुढची प्रक्रिया असू शकते. त्यामुळं काही माहिती ही सांख्यिकीच्या अनुषंगाने येईल, व्हेरिएबल्स त्याचे वेगवेगळे केले जाईल,
डेटाचे स्रोत पाहिले जातात. आणि जसं की आपण पदमाला पाहिजे, या पदमालेचे ज्यावेळेला प्रकार आपण पाहतो त्या प्रकारामध्ये वैयक्तिक साधी पदमाला असेल, खंडित पदमाला असेल किंवा खंडित म्हणजे स्वतंत्र पदमाला असेल, त्याच अनुषंगाने सतत जे पदमाला आहे, ग्रुप सिरीज जे आहे तिचा देखील अंतर्भाव केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे डेटाचे वर्गीकरण हे वेगवेगळ्या पद्धतीने करता येऊ शकतं, वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी त्याची होऊ शकते. त्यामुळे हे व्हेरिएबल क्वालिटीज, क्वांटिटीज, डिस्क्रिप्ट क्वांटिटीज जी आहे ती दर्शवलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे डेटाचे प्रकार, टाइप्स ऑफ डेटा, वेळ मालिका डेटा, क्रॉस सेक्शन्स डेटा, गोळा केलेला डेटा, पॅनल, अनुदैर्घ्यदीप किंवा सूक्ष्म पॅनल डेटा, या अनुषंगाने आपल्याला माहिती ही गोळा केली जाते आणि ती मांडणी देखील केलेली आपल्याला दिसून येते. मध्यवर्ती प्रवृत्तीचे उपाय किंवा मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी ज्या आहेत त्याच्या पद्धतीने देखील काही माहिती ही आपल्याला दर्शवलेली दिसते. त्यामुळे मध्यवर्ती उपाययोजना असतील, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी असेल, ती कशा पद्धतीने येईल किंवा किती येईल त्याच्या काही स्टेप्स दिलेल्या आहेत. जसं मोड MO किंवा M0 L प्लस Δ1 डिवायडेड बाय Δ1 प्लस Δ2 इज मल्टिप्लाय C. या ठिकाणी F1 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लासेस, म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे, वारंवारता जी आहे ती मॉडेल क्लासमध्ये दिलेलं आहे. F0च्या अनुषंगाने किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रेसिडिंग द मॉडेल क्लासमध्ये दिलेलं आहे आणि फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सेड आहे द मॉडेल क्लासेसमध्ये, म्हणजे या स्वरूपाच्याच अनुषंगाने त्याची भिन्नता किंवा माहिती ही दर्शवता येऊ शकते. त्यामुळे परिणामकारक वाचक असतील, त्याचा डेटा फैलावण्याचे उपाय असतील, ते या अनुषंगाने सुस्पष्टपणे आपल्याला दिसून येते. यात परिणामकारक डेटा जो आहे त्याच्यावरच्या शासनाच्या दृष्टीने म्हणून आपण जर काही माहिती जमा केली तर ती त्यावरती उपाययोजना करणं हे शासनाला योग्य होऊ शकतं. त्यामुळे क्वार्टाईल्स आणि डिसाइल्स जे आहे त्या बाबी मांडता येतील. या डेटाचा सारांश देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती, याच्यामध्ये मध्यगाळ आणि बहुलक याचा वापर आपण मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे सांख्यिकी ही महत्त्वाची आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू, धन्यवाद.